नमस्कार मित्रांनो, आपण पाहताय मानदेश न्यूज, आवाज मानदेशाचा। मित्रांनो, आज आपण मान तालुक्यातील आंधळी गावामध्ये आहे। शेळी पालनाबद्दल आपण नेहमीच माहिती सांगत असतोय, तर तुम्ही बघू शकत असाल या उस्मानाबादी जातीच्या शेळ्या आहेत। बऱ्याचशा मित्रांचे मला फोन येतात की जाधव साहेब, उस्मानाबादी जातीच्या शेळ्या कशा ओळखायच्या? कॅमेरामन शेळ्यांच्याकडे दाखवा। काळ्या कलरची शेळी असते उस्मानाबादी, तिचे शिंग पाठमोरे असतात, तिचे कान छोटे असतात आणि काय ज्या उस्मानाबादी शेळ्या असतात त्याच्या कानावरती पांढरे टिपके असतात, तर त्याला मोरकानी उस्मानाबादी म्हणायचं। आणि दुसरी एक उस्मानाबादीमध्ये ब्राऊन कलर म्हणजे मळा कलर म्हणलं जातं, ब्राऊन कलरची एक शेळी असते आणि डोक्यावरती पट्टे असतात। अत्यंत काटक अशी, प्रतिकूल हवामानामध्ये राहणारी, रोगाला बळी न पडणारी आणि मटन मार्केटमध्ये जबरदस्त मागणी असणारी जात म्हणजे उस्मानाबादी शेळी आहे। या ठिकाणी दादा आहेत, त्यांच्याकडून आपण जाणून घेऊया। दादा नमस्ते। नमस्ते। काय नाव तुमचं? माझं नाव सूरज चव्हाण, राणा आंधळगाव। ओके सूरज भाऊ, हा किती शेळ्या आहेत तुमच्या? आमच्या इथे 30 शेळ्या। ओके, किती दिवसापासून शेळी पालन करताय तुम्ही? मी लहानपणापासून आई वडील करते ते, म्हणजे तुमचा ह्यो खानदानीच व्यवसाय आहे? व्यवसाय आहे। म्हणजे शेती बघा, शेती वगैरे आहे का तुम्हाला? शेती नाही आम्हाला। शेती नसून सुद्धा तुम्ही आज किती संख्या आहे शेळ्यांची? 30। मित्रांनो, बरेचशे तरुणांना वाटतं की सुटाबुटातली टाय घालून किंवा शहरातली नोकरी पाहिजे, तर अंदाजे 30 शेळ्यापासून तुम्हाला वर्षाला किती पैसे राहतात? 50,000 राहतात वर्षाला निव्वळ शिल्लक। आणि मध्ये आधी अडचण आली तर तुम्ही एखादं करडू कुकरू आरामशीर विकू शकता। ओके, तर भाऊ, ह्या वर्षी आपल्या मान तालुक्यामध्ये दुष्काळ आहे, तर बाजूलाच आंधळी धरणामध्ये पाणी आले। आता दिवस मान तालुक्याला जय भाऊमुळे नक्कीच चांगले येत आहेत आणि येणार पण आहेत। तर ह्या शेळी पालनात काय काय अडचणी येतात? त्या काय दुखापत झाली तरी अडचण येते। परत काय चारा नव्हता, आता पाणी आल्यामुळे भरपूर झालाय चारा भरपूर झालाय आहे। ओके, आणि ह्याची विक्री वगैरे कुठे करता तुम्ही? विक्री मलवडी, लोणंद, सोमवारी मलवडीचा बाजार असतोय, गुरुवारी लोणंदचा बाजार असतोय, आटपाडीचा कोणवारी बाजार असतोय? शनिवारी आटपाडीचा बाजार असतोय। ओके, म्हणजे ज्या पण वेळेस तुम्हाला अडचण येईल त्यावेळेस तुम्ही कानाला किंवा टांगडीला धरून कुकरू करडून नेऊ शकता। तर भाऊ, आता हे करत असताना तुम्ही निसर्गाच्या वातावरणामध्ये राहता, ऊन वारा पाऊस याचे सामना न करता तुम्ही हे सगळे शेळी पालन करताय। तर येणारे जे नवीन तरुण आहेत प्रत्येकाला काय नोकरी आता लागत नाही, तर तरण्या पोरांनी सुद्धा ह्याच्याकडे वळायला पाहिजे। धन्यवाद। नक्कीच तुमची माहिती आम्ही पूर्ण महाराष्ट्राभर पोहोचवण्याचा प्रयत्न करू। मित्रांनो, हे होते सूरज भाऊ, यांची माहिती तुम्ही बघितली। हा व्हिडिओ मित्रांनो जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, म्हणजे शेळी पालन असेल, गाय पालन असेल, कुक्कुट पालन असेल, असे जोड व्यवसाय शेतीचे जे आहेत त्याच्याकडे तरुण नक्कीच वळतील। तर मित्रांनो, पुन्हा एकदा भेटणार आहोत अशाच एका नवीन ठिकाणी नवीन व्हिडिओसह। तोपर्यंत धन्यवाद।